विजय थलपती राज्यपालांच्या भेटीला गेलेला आहे आणि टीव्हीके पक्षाकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला आहे। तसंच थलपती विजय उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ सुद्धा घेणार आहे। टीव्हीके पक्षाचा प्रमुख थलपती विजय यांनी आज राजभवनावर राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली आणि नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये टीव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरलाय आणि त्यानंतर आता विजय यांनी अधिकृतपणे राज्यामध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केलाय। तर विजय थलपतीच्या शपथविधीला राहुल गांधींना सुद्धा आमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि शपथविधीला राहुल गांधी उपस्थित राहणार अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। तर काँग्रेसनं सुद्धा टीव्हीके सोबत सत्ता सरकारमध्ये सामील होण्यासाठी पाठिंबा दर्शवला होता। टीव्हीकेला पाठिंबा सुद्धा काँग्रेसनं दर्शवला होता आणि आता यानंतर या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण जे आहे ते राहुल गांधी यांना सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यामुळे राहुल गांधी यांची उपस्थिती लाभण्याची शक्यता आहे। तर तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा टीव्हीके पक्षाला पाठिंबा आहे आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष तामिळनाडूतील सत्तेत सहभागी होणार आहे असं दिसतंय। कारण विजय यांनी पत्र लिहून काँग्रेसकडे पाठिंबा सुद्धा मागितला होता आणि त्याप्रमाणे काँग्रेसनं विजय यांना पाठिंबा दर्शवलाय। तामिळनाडूमध्ये ऐतिहासिक राजकीय बदल घडवून आणत टीव्हीकेचे प्रमुख थलपती विजय यांनी दमदार विजयश्री प्राप्त केली आणि थलपती विजय उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सुद्धा आहे। तर चेन्नईतल्या जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियममध्ये त्यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडणार आहे आणि नुकतीच अभिनेता विजय थलपती यांची टीव्हीकेच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमतानं निवड करण्यात आली आहे। तर थलपती यांच्या विजयानंतर तामिळनाडूमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। AIDMK पक्षाच्या आमदारांची आज जी बैठक होणार होती ती रद्द झालेली आहे आणि दोन पक्षांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत आणि त्यामुळे हे बैठक रद्द झाल्याची माहिती आहे। तर टीव्हीके पक्षाला पाठिंबा द्यायचा की नाही यावरून पक्षामध्ये दोन गट पडल्याचं सुद्धा दिसतंय। आजच्या बैठकीमध्ये विधिमंडळ पक्षनेता निवडला जाणार होता, मात्र आता ही बैठकच रद्द झाली आहे। Thank you.